आणि पालघर संघाने कमावली तर संघ मालक अशोकजी भोईर साहेबांकडून 500 रुपये आणि जर मेडन ओव्हर टाकली तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे देवा 11 चिंचणी पालघर संघाचा. चला मॅच इथून सुरू होईल. गेम इज ऑन. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Let's begin the high voltage match. टीम बॅटिंग साठी उतरलेली आहे. राहुल हजारे दादांनी पुरस्कृत केलेला मानकोली आणि त्यांच्या विरोधात अशोक भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेला देवा 11 चिंचणी पालघरचा पहिला गोलंदाज. पहिल्या षटकाचा शुभारंभ मयूर या गोलंदाजाचा पहिला चेंडू. मयूर तामोरेचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्यांदाच पालघर जिल्ह्यातील हा संघ इथे दाखल झालाय जो फिल्डिंग करतोय. अशोकजी भोईर साहेबांनी या संघाला पुरस्कृत केलंय तर दुसरीकडे राहुल हजारे दादांनी पुरस्कृत केलेला मानकोली हा संघ आणि वैभव माळी सलामीला लेफ्ट हँड बॅटर आहे. अत्यंत हार्ड हिटर फलंदाज वैभव माळी. ऑन स्ट्राइक फटका वैभव माळीचा. ऑन साइडला चेंडू चाललाय. हाताला स्पर्श करत चेंडू निघाला आणि पहिल्या धावसंख्येचा श्रीगणेश होत असताना राहुल हजारे दादा पुरस्कृत. मानकोली संघाची ही सुरुवात. वैभव माली विनीत माली विस्फोटक सलामीचे फलंदाज. दोन धुरंधर फलंदाज आहेत ज्यांच्या बॅटमधून धावांचा खतरनाक खतरनाक इथून मॅच रंगणार. चौटा हिरवा मानकोळी हा संघ भिवंडी परिसरातील हा संघ बॅटिंग करतोय. फटका सहजपणे इथे चेंडू. प्रयत्न भरपूर होते खेळाडूचे. चेंडू सीमा पार. षटकार. विनीत मालीची बॅट आता तळपतीये. षटकारानंतर चौकार ठोकलाय तो विनीत मालीने. राहुल हजारे दादांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही बघू शकाल जो बॅटिंग करतोय. चौटा हिरवा मानकोली हा संघ भिवंडी परिसरातून हा संघ इथे दाखल झालाय. तर दुसरीकडे अशोक भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेला देवा 11 चिंचणी पालघर जिल्ह्यातील हा संघ. धावसंख्या वाढली. 4 बॉलमध्ये स्कोर झालाय तो मात्र 11. गोलंदाज मयूरचा हा चेंडू. परफेक्ट शॉट खेळलाय समोर पॉइंटला बीट करत. चेंडू चालला सीमा पार. ठोकलाय तो मात्र बॅटर विनीत माळीचा. बॅक टू बॅक चौकार. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती आदरणीय मंगेश शेठ धुळे साहेबांचं आगमन. मंगेश शेठ धुळे साहेबांच्या गाड्यांचा ताफा या ठिकाणी साहेबांचं आगमन होत आहे. साहेबांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी सर्व कमिटी मेंबर या ठिकाणी पुढे सरसावत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये ओव्हर. लास्ट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ इथून संपलाय. स्कोर झालाय पंचामध्ये थोडं डिस्कशन इथून होत आहे.
2025ला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी पाहतोय कुलगाव बदलापूर नगर परिषदचे माजी बांधकाम सभापती माननीय मंगेश शेठ धुले साहेब, गोल्डन मॅन ज्वेलरी त्यांना म्हटलं जातं, सर्वांचे लाडके दादा यांचं आपल्या सहकार्यासोबत या व्यासपीठावरती होत आहे. या स्पर्धेच्या ठिकाणी मनापूर्वक त्यांचं हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया आणि दादांना विनंती करूया या आपण सर्व मान्यवरांनी या व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. जयजी कोलंबे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. त्याचबरोबर माननीय चेतनदादा धुले या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत करताना फटाक्यांची जी आतिषबाजी आपण पाहत आहात, IPLच्या ओपनिंग सेरेमनीला देखील एवढे फटाके वाजले नसतील तेवढे फटाके संदेश हजारे दादांच्या स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये आपण पाहतोय. ओव्हरला सुरुवात झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये टीम देवा 11 चिंचणी पालघरचा गोलंदाज आला विनीत. जर का विनीतने या ठिकाणी वाईट साठी बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा DRS व्हाईट बॉल साठी इथून चेकिंग केलं जाईल. प्रचंड गर्दी, फायनल रात्र, संदेश हजारे दादांचं हे देखणं दिमागदार दैदिप्यमान आयोजन आणि शेवटच्या रजनीमध्ये ज्यांच्या आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती आदरणीय मंगेश शेठ धुळे साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती आसनस्थ आहेत आणि त्याचबरोबर उद्योजक चेतनजी धुळे साहेब या ठिकाणी मंचावरती उपस्थित होत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा सर्व सहकारी देखील, त्यांचं सर्वांचं संदेश हजारे दादा यांच्या वतीने स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. तर या दरम्यान पाहतोय अजयजी धुले सर आणि महेंद्रजी धुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. थर्ड अंपायरचा डिसिजन येतो फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. संतोषजी इरमाली कल्पेश एक चक्रीवाल गोलंदाज ज्याला मी समोरला तर कल्पेश भाई. सचिनजी धुले या ठिकाणी उपस्थित आहेत. तर प्रतिमेश विर्ले या ठिकाणी उपस्थित, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे ठोकलाय सिक्सर. खतरनाक शॉट आहे बॅटर वैभव माळीचा, तडाखा फलंदाजीचा, सीमा पार षटकार. पाहिलं गेलंय धुले साहेबांना आम्ही पाहिलेलं अनेक स्पर्धेमध्ये गेले कित्येक वर्ष पाहतोय. धुले साहेब जिथे मोठमोठ्या स्पर्धा असू द्या, या छोट्या स्पर्धा असू द्या, नेहमीच त्या ठिकाणी भेट देत असतात. आणि जोयली संघ ज्यावेळेस आम्ही पाहिलं गेलं नेरळ विभागामध्ये जेव्हाही खेळायला येत होता तर भाईंना आम्ही पाहिलं त्या ठिकाणी येताना आणि त्या स्पर्धेचा आनंद लुटताना भाईंना आम्ही नेहमीच पाहिलंय. राहुल हजारे दादांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज वैभव माली या फलंदाजासाठी असेल. काय तुफानी फटके तो खेळतोय. गोलंदाज विनीत वरती वैभव माळीचा बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आलाय आणि स्कोर या सिक्सरने पोहोचला 1 ओव्हर 3 चेंडू मध्ये 27 धावा. स्पर्धेचे संयोजक संदेशजी आदरे सर यांच्याकडून पण या स्पर्धेसाठी अर्थात या खेळाडूंसाठी
जे बॅटिंग करतात त्यांच्या षटकारासाठी 2000चा कॅश प्राईज आहे. स्वर्गीय आर्य स्फूर्ती या नावाने या संघ आपण पाहतो. मानकोली संघ आता जोलीकर चषक झाला आणि पाहतो बदलापूरमधल्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं या मानकोली संघाने प्रथम क्रमांक पटकावला होता. शंकर आमचा इनगावचा शंकर त्या ठिकाणी बायकर मॅन झाला होता. बऱ्याच वर्षाची प्रतीक्षा, 20 वर्ष क्रिकेट खेळला आणि 20 वर्षानंतर तो बायकर मॅन झाला होता त्या स्पर्धेमध्ये. सिंगल धाव आली, स्ट्राईक रोटेट झाली. आता विनीत माळी बॅटर आणि गोलंदाज आहे, तो देखील विनीत. रिव्हर्स खेळायचं होतं, फिल्डिंग भारी झाली. चेंडू इथून अडवलाय, कुठलाही धोका नाही. बॅटर सेफ आहे. डॉट बॉल. विनीत वर्सेस विनीत अशी लढत. गोलंदाजी करणारा संघ आहे देवा 11 चिंचणी, पालघर जिल्ह्याचा हा संघ आणि भिवंडी परिसरातील मानकोली हा संघाच्या बॅटिंगचा परफॉर्मन्स. स्कोर 28. 5 चेंडू विनीतच्या इथून समाप्त झालेत. लास्ट बॉलची फेक होईल बॉलर विनीतची. लास्ट बॉल भिरकावलाय, सीमा रेखा पार, खेचलाय षटकार. प्रेक्षकांसाठी प्रत्येक रात्रीमध्ये जे स्पेशल गिफ्ट होतं आयवा कॅश साठी विजय गोमारे दादा आणि त्याचबरोबर सुभाषजी मस्कर यांच्याकडून स्मार्ट वॉच आयवा कॅच पकडण्यासाठी असेल. आणि बऱ्याचशा शुभेच्छा या क्रीडा स्पर्धेला येत आहे. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाला आदत किंग ग्रुप गुडवन यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचबरोबर पिंपलोलीचे समीर भोईर यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार आहे. आणि स्कोर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर राहुल हजारे पुरस्कृत मानकोली संघाचा 34, धावसंख्या 34. विश्वजित ठाकूर दिघोडे संघाचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. तर मी विनंती करेल विश्वजित ठाकूर सरांना की सर आपणही या ठिकाणी सन्मानाने व्यासपीठावरती यावं. दिघोडे संघाचं सहर्ष सहर्ष स्वागत. जरूर जरूर आपण पाहतोय आपल्या इंडियाचा अर्थात रायगडचा हार्दिक पांड्या आणि खरंच आपण पाहिलं गेलं सर विश्वजित ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 ओव्हर 34 धावा. फलंदाजीचा तोफखाना असणारा राहुल हजारे दादांनी पुरस्कृत केलेला मानकोली संघ. विनीत आणि वैभव दोनही सलामीचे फलंदाज, दोनही बाजूने अटॅकिंग बॅटिंग सध्या सुरू आहे मैदानाच्या आत. पहिला चेंडू विकेट किपरच्या हातामधून निसटलाय. विघ्नेश दवणे गोलंदाजी मार्क वरती आलाय. चिंचणी हा संघ पालघर जिल्ह्यातून पहिल्यांदा दाखल झाला होता, तो मात्र गारपोलीच्या स्पर्धेमध्ये यावर्षी आपण पाहिलं होतं. आणि खतरनाक परफॉर्मन्स या वर्षीच्या सीझन मध्ये या संघाचा प्रभावित केलं होतं. इम्पॅक्ट टाकणारी गोलंदाजी सध्या विघ्नेश दवणेची. विघ्नेशचा हा चेंडू मागे फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू अडवला पण इथून मात्र व्हाईट बॉल. व्हाईट प्लस सिंगल 2 धावा ऍड होतील. फिल्डिंग मध्ये विकेट किपरला इथून थोडी अचूकता ठेवावी लागेल. अगदी 35 पार गेलेला महेंद्र सिंग धोनी ज्या पद्धतीने स्टंप आउट करतो तसा प्रयत्न चिंचणी पालघरच्या देवा 11 चिंचणी पालघरच्या विकेट किपरला करावा लागेल. 2 धावांनी स्कोर वाढलाय. सर विश्वजित ठाकूर यांना मी विनंती करेल की सर आपण व्यासपीठावरती यावं. दिगोडे संघाचं हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. विघ्नेश दवणेचा हा चेंडू मागे चेंडू चालाय, लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचलाय. 22च्या स्वरूपातला टीमच्या खात्यात देणारा, धाव संख्येवरला भर देणारा चौकार. कमॉन टीचर. तिसरं षटक सुरू आहे. विघ्नेश दवणेवरती देखील आता आक्रमण चढवलंय. विनीत माळी, वैभव माली अनस्टॉपेबल बॅटिंग. एकही विकेट आउट झालेली नाहीये टीम मानकोली संघाची. धावसंख्या वाढतीये. इनफ्लो रिदम मध्ये बॅटिंग करतात बॅटर. स्कोर इथून टोटल 40. विघ्नेश दवणेच्या विरोधात पुन्हा एकदा गगनचुंबी फटका. डाऊन दी बॉल खेळाडू पकडली कॅच. बॅटर आउट. OUT कॅच आउटच्या स्वरूपात पहिला धक्का टीम मानकोलीला.
इथून आउट झालाय. ज्या विकेटची गरज होती, नितांत गरज होती, मस्ट निडेड विकेट गोलंदाज विघ्नेश जवनेने टीम चिंचणी पालघरच्या खात्यामध्ये इथून घेतले आणि सर विश्वजित ठाकूर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. दिगोडे संघाचा नव्हे तर संपूर्ण टेनिस विश्वातील, भारतीय संघाचा टेनिस विश्वातील स्टार प्लेयर विश्वजित ठाकूर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सर विश्वजित ठाकूर सरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. जयवंत हजारे दादा स्वतः सर विश्वजित ठाकूर यांना या ठिकाणी घेण्यासाठी गेलेत आणि सर या ठिकाणी स्टेजवरती येत असताना तुम्ही बघू शकाल विश्वजित ठाकूर यांना. जरूर महेंद्र धुले साहेब आणि विवेकजी गायकवाड, अजय दादा धुले, विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. या दरम्यान वाईटची धाव फलकावरती ऍड होईल. स्कोर कार्ड वरती धावा संख्या ती मात्र 41, 41 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. टीम राहुल हजारे पुरस्कृत मानकोली या संघाची. विकेट हॅट्रिक जर कमावतोय गोलंदाज 500 रुपये अशोक भोईर साहेबांकडून. संघ मालक आहे त्या चिंचणी पालघर संघाच्या आणि मेडन ओव्हर जर टाकली, अजून एक ओव्हर बाकी म्हणजे 1000 रुपये गोलंदाजांसाठी. नेहमीच लकी ठरलेले पाकर अशोकजी भोईर साहेब सध्या चिंचणी पालघरला त्यांनी पुरस्कृत केलं. खाली होता चेंडू, बॅटरला तेवढा परफेक्ट जज करता आला नाही आणि डॉट बॉलची फेक इथून होत असताना स्कोर कार्ड वरती धावा येतं 41. बरेचसे पाहुणे, खचाखच भरलेले क्रीडांगण आणि त्याचबरोबर या तुडुंब गर्दीमध्ये आज नामवंत संघांना बघण्याची संधी, ज्या संघांना आपण यूट्यूबवरती पाहतो, ज्यांचे षटकार चौकार आपण यूट्यूबवरती पाहतो, आज त्या सर्व खेळाडूंना प्रत्यक्ष बघण्याची संधी या सर्व लाडक्या प्रेक्षकांसाठी या स्पर्धेचे आयोजक संदेश हजारे दादा आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कोळारेकरांनी इथे उपलब्ध करून काय फटका आहे. मिस्टर 360 सूर्यकुमार यादव स्टाईलने केलेला हा चेंडू षटकार. संदेशजी हजारे, त्याचबरोबर नरेंद्र घोमर यांना विनंती करेल, कुलगाव बदलापूर नगर परिषदचे नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती मंगेशदादा धुले यांचं आपण भव्य मान सन्मान या ठिकाणी करायचे. यस संदीप सर, या दरम्यान आपण पाहतो चंदूदादा सोनावले पुरस्कृत टेंबिवली संघाचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. रोहित कोराडकर, प्रतीक पाटील आणि त्याचबरोबर परेश हजारे दादा या तिघांनाही मी इन्व्हाइट करतो की आपण स्टेजवरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर विठ्ठलजी गवली दादांना विनंती करतो आपल्या शुभास्ते उद्योजक चेतनजी धुले साहेब यांचं आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. जर का मानकोलीच्या फलंदाजांनी स्टेजवरती षटकार ठोकला तर संघ मालक राहुल हजारे दादांकडून 2000 रुपयाचे कॅश प्राइज. विठ्ठलजी गवली दादा विनंती करतोय चेतनजी धुले साहेब यांचं आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. तीन ओव्हरमध्ये स्कोर झालाय 48 धावा. पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी तुम्ही बघू शकाल लाईव्ह स्क्रीनवरती. त्याचबरोबर अजय शिंगटे यांना विनंती करतो महेंद्रजी धुले यांचं आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. महेंद्र धुले साहेब यांचं आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. कोलारे गावचे जावई आहेत आणि बदलापूर वांगणे आपण पाहतोय. क्रिकेट विश्वातील एक खूप मोठं नाव महेंद्रदादा धुले यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अजय शिंगटे यांच्या शुभ हस्ते महेंद्रजी धुले यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. त्याचबरोबर कल्पेश धुले यांचं या ठिकाणी आपण पाहतोय मान सन्मान करूया. अजयजी शिंगटे यांच्या शुभ हस्ते सचिन धुले यांचे आपण या ठिकाणी स्वागत करूया. मयूर घोमार यांना विनंती करतो सचिन धुले यांचं आपण या ठिकाणी मान सन्मान करायचं. मानकोली संघाचा स्कोर आहे आतापर्यंत 49 धावा. शेवटची चौथी ओव्हर इथून सुरू आणि जयेश रावरेच्या गोलंदाजीची ताकद तुम्ही पाहतात, ज्याने वैभव मालीला
थोडं शांत ठेवलंय. अपील जोरदार आहे. धाव घेण्यासाठी दोन्ही बॅटर धावले दिनेश विकेटच्या दरम्यान. गोमार यांना विनंती करतोय संतोष इरमाली शेठ यांचं या ठिकाणी इरमाली साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. तर इरमाली साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. रनआउट साठी DRS इथून घेण्यात आलाय पंचांकडून. इथून रेफर करण्यात आलं. लेग बायची धाव असेल आणि निर्णय डिसिजन येतोय बॅटर इन अर्थात बॅटर सेफ. त्याचबरोबर गुरुराजजी शिंगटे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अविनाशजी धुले यांचा आपण या ठिकाणी मानसन्मान करायचे. एक्कावन्न धावा या 2 धावा संख्येने. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मानकोली संघाची पहिली बॅटिंग आणि पहिल्या सत्रामध्ये 51चा स्कोर. जयेश रावरे अनुभवी गोलंदाज कमी धावगतीने टप्पा चांगला आहे. समोर येतो वैभव माली हार्ड हिटर बॅटर मानकोली या संघात. पुढे आला होता चेंडू पकडलाय पण रिस्क घेतली नाही. ओव्हरथ्रो वाचवायची आहे. डायरेक्ट हिट आता करण्याचा प्रयत्न केला नाही पण गोलंदाजाने इथे रन आउट. बॅटर एक फलंदाज इथून परत ना. तर जरूर आपण पाहतोय इथे भव्य स्वागत. मी जरूर आज आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मंगेश दादा धुले यांना विनंती आपल्या शुभ असते या आपल्या इंडियाचा स्टार विश्वजित ठाकूर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचंय. विश्वजित ठाकूर आपण पाहतोय मित्रांनो एक सर्वाधिक लोकप्रिय असलेला खेळाडू. 7 समुद्रापार जाऊन या रायगडचं या महाराष्ट्राचं नाव करणारा हा खेळाडू याचे या ठिकाणी स्वागत केलं जाते. जयेश रावरेचं हे षटक स्तब्ध उभा ठेवला फलंदाज वैभव मालीला ज्याने सुरुवातीला 2 षटकार ठोकले होते. त्याला जागेवरती उभा ठेवला गोलंदाज जयेश रावरेने. स्कोर येतो 52. दत्ता गायकर यांच्या शुभ हस्ते प्रतिमेश विर्ले यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आला 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 चेंडू सीमा पार आला. वैभव मालीचा आणखीन एक ताबडतोब षटकार. ओव्हर समाप्त झाली. स्कोर पोहोचलाय 58. टार्गेट सेट झालंय 59 धावसंख्येचा आणि यानंतर होणारी मॅच चंदूदादा 11 चंदूदादा सोनावले आणि पुरस्कृत केलेला चंदूदादा 11 टेंभिवली आणि त्यांच्या विरोधात जय बाबा वॉरियर्स दिगोडे. विशाल जयस्वाल आपण पाहतो या ठिकाणी आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. संदेशजी जोशी यांच्यासाठी विशाल सर आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अर्थातच नेक्स्ट मॅच आपण पाहतोय आदरणीय भरत शेठ बागी त्यांनी पुरस्कृत केलेला जय बाबा दिगोडे टीम आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच सुभाषदादा सोनावले यांनी पुरस्कृत केलेली टेंभिवली टीम. या 2 संघादरम्यान संघर्ष जरूर आपण पाहणार आहोत. अगदी या ठिकाणी प्रतीक पाटील आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय अगदी विश्वजित ठाकूर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचे आणि यस विश्वजित या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विश्वजित कडेच आपण जाऊयात. सर्वप्रथम अगदी अर्थातच आपण पाहतोय बहारदार व्यक्तिमत्व या मंचावरती दाखल झालं होतं मंगेश दादा धुले. सध्या या स्पर्धेतून आपली रजा घेत आहेत आणि एकीकडे टेंभिवली टीमचे कॅप्टन सुद्धा उपस्थित झाले आहेत आणि मी मान्यवरांना विनंती करेल ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस. मी विनंती करेल आदरणीय मंगेशदा धुले यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. मंगेशदा धुले अर्थातच कर्ज या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर या कर्जत नगरीत रंगला गेलेला हा क्रिकेटमय सोहळा आणि खऱ्या अर्थाने कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एकीकडे दिगोडे टीम आणि त्याच्या विरोधात टेंभिवली अर्थातच भरतदादा बागीत पुरस्कृत जय बाबा दिगोडे आणि त्याच्या विरोधात सुभाषदादा सोनावले पुरस्कृत टेंभिवली टीम. कॉल होता दिगोडे टीमचा हेड आणि आलाय टेल. यस टेंभिवली टीम आपलं डिसिजन.
फिल्डिंग इथे फिल्डिंग स्वीकारले. चला आपण शुभेच्छा देऊया अर्थातच दोन्ही टीमला. रोशन गोराडकर अगदी आपण पाहतोय टेंबिवलीचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. रोशन गोराडकर या आपण मंचावरती आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अर्थातच एक बिग फाईट. प्रमोददादा आजार यांना विनंती करेल की आपण रोशन गोरडकर यांचा सन्मान अर्थातच टेंबिवली टीमची कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. पाहूया आता क्रिकेट काय आज सांगून जाणार आहे. खरं म्हणायला गेलं तर बरंच काही चर्चा आहे. इन ॲक्शन नेक्स्ट मॅचमध्ये आपण जरूर ते पाहणार आहोत. अगदी भव्य दिव्य स्पर्धा आहे. एकविरा क्रिकेट संघ कोलारे आयोजित स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025 पर्व 7वे आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढच्या वर्षी आणखी दिमागदार सोहळा या स्पर्धेचा आपण अनुभवणार आहोत. आणि पुढच्या वर्षी बहुतेक गुलदस्त्यात बरंच काही बरीचशी चर्चा आमच्या समोर रंगली गेलेली आहे. पुढच्या वर्षी यावर्षी आयोजकांची दाद देईल पहिली की त्यांनी सिरीजचा विचार करत असताना अगदी बाईकसुद्धा आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर LED TV सुद्धा पाहायला मिळते आहे. चला या वळूया या मॅचकडे. अर्थातच जिथे इनिंगसाठी पुन्हा एकदा आवाज ऐकाल अजयजी डायरे सरांचा. या ठिकाणी जिशानजी शेख मोहजवाडीहून या ठिकाणी आलेत. आमचे इम्रान शेख यांचे भाऊजी या ठिकाणी उपस्थित आहेत. जिशान भाई यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. देवा 11 चिंचणी पालघर या संघाला 59 धावांचं टार्गेट राहुल हजारे पुरस्कृत मानकोली या संघाने या मॅचमध्ये दिलेला आहे. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग घेणारा 24 चेंडूमध्ये कसा होईल हे आपण पाहणार आहोत. चिंचणी संघ प्रभावित केलं होतं या संघाने या वर्षीच्या सीझनमध्ये. तिसऱ्या राऊंड पर्यंत हा संघ खेळला होता. चिंचणी पालघर मनसे रायगड चषकाची ती स्पर्धा होती आणि पुन्हा एकदा अशोक भोईर यांनी या संघावरती विश्वास दाखवला आहे आणि देवा 11 चिंचणी हा संघ पुन्हा इथे दाखल झाला आहे. तो कोल्हारेच्या क्रीडांगणावरती संदेश हजारे दादांच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजीसाठी टीम राहुल हजारे दादा यांनी पॅकरशिप केलेला संघ मानकोली चौटा हिरवा मानकोली हा संघ गोलंदाजीला इथून सुरुवात करेल. पॉवर प्लेची पहिली ओव्हर. पहिला बॉलर इथून सज्ज. पहिला चेंडू अतिरिक्त उंची होती. व्हाईट बॉलचा इथून मारा केला तो वैभव माळीने. सुरुवातीलाच खराब चेंडूचा मारा. 59चं टार्गेट आहे. आजच्या मॅचच्या कट टू कट फाईट असणार आहेत. पहिला सामना एक चेंडू षटकाराने संघ जिंकला तो माहुल गाव. त्यामुळे आता दुसरी मॅच देखील तशीच रोमांचक होईल. अशोकजी भोईर साहेब या ठिकाणी चिंचणी संघाचे संघ मालक. कॅश प्राइज आहे त्यांच्याकडून. फटका या ठिकाणी आलाय. फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाईल. एकच धाव मिळेल. जर का सलग 3 चौकार आले तर संघ मालक अशोकजी भोईर यांच्याकडून 500 रुपये आणि 3 सलग षटकार आले अशोक भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. अशोक भोईर ॲज अ पॅकर म्हणून एक खूप मोठं जिशान शेख भाऊजी या आपण व्यासपीठावरती. आपली घरची स्पर्धा आहे भाऊजी. आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत.
इथून इथून मात्र गोलंदाजाचा हा चेंडू तर यानंतर होणारी मॅच असणार स्वर्गीय आर्यन स्मृती 11 कुडूस आणि त्यांच्या विरोधात पीके 11 हायवे दिवा संघ. फटका इथून येत नाहीयेत. स्कोर मोठा आहे. 59 धावा चेस करायच्या आहेत. देवा 11 चिंचणी पालघर. स्कोर कार्ड जिग्नेश सध्या डॉट बॉल इथे खेळत असताना 3 धावा आहेत पहिल्या 3 चेंडू मध्ये. मागे चान्स घेतले आणि ठोकलाय षटकार. सहज सोप्पा सुपरसॉनिक सिक्सर डीजे. रंगतदार होत असताना गोलंदाज वैभव माली आता जिग्नेश अगेन्स्ट. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये फिल्डिंग झालेले चेंडू अडवलाय. हातात कलेक्शन करतील तोपर्यंत धावा मिळतील 2 ने स्कोर वाढेल. 59 चा पाठलाग करतोय संघ देवा 11 चिंचणी आणि स्कोर पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. 5 चेंडू 12 धावा. प्रेक्षक आज त्यांना खर तर एक नामवंत खेळाडूंना आणि त्यांच्या बॅट मधून निघणारे षटकार चौकार उत्तुंग अशा फटक्यांची मेजवानी आज बघायला मिळेल. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ वैभव मालीचं हे षटक मानकोली टीम कडून धावा खर्च केला त्याने 12. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी धावसंख्या हवी आहे ती मात्र 47. 18 बॉल 47 धावसंख्येची गरज. आणि यानंतर तुम्ही जो सामना पाहणार आहात चंदूदादा 11 टेंभिवली आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल जय बाबा वॉरियर्स दिघोडे हा संघ. दोनही संघ आपण रेडी टू प्ले राहा. दोनही संघाने आपल्या प्लेइंग 11 ला सज्ज करा. आणि यानंतर तुम्हाला सर विश्वजित ठाकूर आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात आपण बघू शकाल प्रतीक पाटील टेंभिवली. तर या ठिकाणी आपण तलवडेचे युवा नेतृत्व कुमार शेळके दादांना आमंत्रित करेल. कुमार दादा आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये आता रोमांच या मॅच मध्ये भरला जाईल कारण 18 बॉल मध्ये 47 धावसंख्येची गरज आहे. चिंचणीचा हा संघ अशोकजी भोईर साहेबांचा हा संघ यावर्षी अशोकजी भोईर यांनी पुरस्कृत केलेले 2 संघ ज्यांनी लगातार 2 ट्रॉफी जिंकल्या. मग मनसे रायगड चषकाची पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी बामण डोंगरे असो किंवा मग वेहेले संघ हा देखील अशोकजी भोईर यांचा ट्रॉफीचा मानकरी ठरला. आणि इथे हा चेंडू बाउन्स चेंडूचा मारा. फलंदाजांना इथे आता सरप्राईज डिलिव्हरी इथून टाकल्या जात आहेत. फलंदाजांना चान्स देत नाहीयेत. इथून जो स्कोर आता चेस करायचा आहे त्यासाठी चेंडू आहेत 17 धावा पाहिजे 47. पुन्हा एकदा गोलंदाज विनीत मालीचा चेंडू. बॅटरला हा चेंडू देखील समजलेला नाहीये. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल. नॉन स्ट्रायकर एंड वरून जिग्नेश आलाय. आता थोडं मार्गदर्शन करेल कारण मॅच मध्ये गोलंदाज विनीत मालीला हवी होऊ द्यायचं नाही ही स्ट्रॅटेजी आता जिग्नेश आणि साथीला मयूर तामोरेला बनवावी लागेल कारण स्कोर करायचा 16 मध्ये 47. फटका भारी आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू आहे. समोर बॅकअप नव्हतं त्या कारणास्तव डायरेक्ट हिट त्याने केली नाही. सिंगल धावा आले आणि आता सर्वांचं लक्ष लागलंय चिंचणी संघाचा देवा 11 चिंचणी संघाचा जिग्नेश ज्याच्या बॅटमधून एक सिक्सर आलाय तो जिग्नेश आता गोलंदाज विनीत मालीच्या विरोधात कशा पद्धतीची बॅटिंग साकारेल. खेळ मोठा आहे. जिंकायचं आहे.
त्यासाठी आधी लढावं लागेल, मोठे मोठे फटके खेळावे लागतील, समोर गोलंदाजांना सडेतोड उत्तर द्यावं लागेल आणि त्या सडेतोड उत्तर देण्यासाठी बॅटर जिग्नेश ऑन स्ट्राईक आणि समोर येतो विनीत माली. चौथा बॉल दुसऱ्या षटकाचा. विनीतचा हा चेंडू 4 बॉल समाप्त. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 डॉट चेंडूचा मारा केला गोलंदाज विनीत मालीने. जिग्नेश अजूनही चेंडूवरती ऑब्झर्वेशन करतोय. एखादी ओव्हर जाईल पण येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती कदाचित एखादा गोलंदाज आपल्याला इथून चांगले चेंडू टाकील. त्या अनुषंगाने जिग्नेश मैदानाच्या आतमध्ये सध्या स्थिर स्थावर होताना बॅटिंग करतोय आणि 5वा चेंडू घेऊन मार्गस्थ विनीत माली. भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू दिशेने भरकटलाय, बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्राची धाव, एक्स्ट्रा धावेने स्कोर पोहोचलाय 14. अजूनही विजयासाठी धावा पाहिजेत 45. येणारे चेंडू आहेत मॅच मध्ये 14 धावा पाहिजेत 45. 14 चेंडू 45 धावा इम्पॉसिबल असं काहीच नाहीये क्रिकेटमध्ये. फटका जिग्नेशच्या बॅटमधून मिड विकेटला ठोकलाय, सिक्सर. गेम अजून बाकी आहे कारण देवा 11 चिंचणी पालघरचा जिग्नेश मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय षटकार. हॅलो हॅलो अजय, थोडं तुम्हाला थांबवायला अर्थातच क्रिटिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे येत्या 9 तारखेला या नेरळ परिसरामध्ये 11 तारखेला ओपनिंग ज्या हॉस्पिटलची पाहायला मिळणार आहे. आणि खरं म्हणायला गेलं तर अर्थातच या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आमचे डॉक्टर विवेकजी भगत आणि दीपकजी सिंग यांच्या माध्यमातून गेली 5ही रजनी या स्पर्धेसाठी भरपूर भरघोस बक्षिसांची लयलूट केली जाते आणि त्या हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय डॉक्टर दीपकजी सिंग या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आदरणीय डॉक्टर दीपक सिंग. 2 ओव्हरचा खेळ इथून संपला. धावा झाल्या देवा 11 चिंचणी पालघरच्या 20 धावा. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत अजूनही 39. स्कोर आता 20 धावा संख्येच्या आसपास. रिक्वायर्ड रन रेट तुम्ही बघू शकाल पण अजूनही ती कॅपॅसिटी आहे. देवा 11 चिंचणी पालघर या संघाच्या फलंदाज जिग्नेश आणि मयूर तामोरे मध्ये ती कॅपॅसिटी. आणि आता थांबून चालणार नाही. आता समोरच्या टीमला देखील ते हादरे द्यावे लागतील, ते कडवे प्रहार खेचावे लागतील कारण आता राहुल आजारे पुरस्कृत मानकोली संघ थोडा मी म्हणेल की विजयाचं जे पर्सेंटेज थोडा 50-50 अजूनही आहे कारण 12 चेंडू 39 धावा होऊ शकतात. जर का जिग्नेशच्या बॅटवरती चेंडू आला, मयूर तामोरेने त्याला जर योग्य साथ दिली तर मात्र या धावा चेसेबल होऊ शकतात. IPL ची मॅच कोण विसरेल ज्यावेळी LB मॉर्कलने 12 चेंडू 45 धावसंख्येची गरज असताना सामना आपल्या बाजूने विजयश्री खेचून आणला होता. तो IPL चा थरार आहे आणि हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आहे. जर का एक चौकार जरी लगावला, चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक दोन्हीसाठी संघमालक अशोक शेठ भोईर यांचं प्रत्येकी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आता मैदानाच्या आतमध्ये खरी मजा येईल कारण तिसरी ओव्हर क्रुशियल ओव्हर आहे सौरभ भोईरची. बारा 39. प्रेक्षक या ठिकाणी पूर्णपणे मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन करतायत. प्रेक्षकांना हवंय क्रिकेट, एक चांगलं क्रिकेट, रोमांचकारी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 12-39. फटका आलाय मयूरच्या बॅटमधून. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. खेळाडू या ठिकाणी मी चेंडू लेफ्ट केलाय. कदाचित फलंदाजांना फसवण्याचा प्लॅन असावा. 1 रन इथून आली. 11 बॉल आता 38 धावांची गरज आहे. फिल्डिंग बघा, ज्यावेळी ओपनचे संघ येतात त्यावेळी या संघांची खेळाडूंची फिल्डिंग पोझिशन बघण्यासारखी असते. चेंडू बदलला की प्रत्येक खेळाडू आपापल्या पोझिशनवरती जाऊन पोहोचतो जेणेकरून सातत्याने त्यांना सांगावं लागत नाही, टाइम वेस्ट होत नाही आणि टाइम मॅनेजमेंट करणारे हे सर्व खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. 11 बॉल 38 धावांची गरज. भरपूर मोठ्या प्रमाणात पाहुण्यांचं आगमन. 11-38. चेंडू इथून निर्धाव
सामना थोडा थांबवा आणि पाहुण्यांचं आगमन. या ठिकाणी आपण पाहतो नेरल मल्टी स्पेशलिस्ट क्रिटिकल केअर सेंटरचे डॉक्टर माननीय विवेकजी भगत सर आणि डॉक्टर दीपक सिंग सर यांचं या ठिकाणी भव्य आगमन होत आहे. ज्या डॉक्टरांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं आज नेरलमध्ये काय पाहिजे आपल्याला, जरूर आपण फटाक्याची आतिषबाजी या ठिकाणी चालू आहे. जरूर आपण पाहतो या ठिकाणी नेरल मल्टी स्पेशलिस्ट क्रिटिकल केअर सेंटरचे डॉक्टर माननीय विवेकजी भगत सर, त्याचबरोबर डॉक्टर दीपक सिंग सर आपण पाहतो यांचं या ठिकाणी आगमन झालंय. फटाक्याच्या आतिषबाजीने आपण पाहतो नेरल मल्टी स्पेशलिस्ट क्रिटिकल केअर सेंटरचे डॉक्टर माननीय विवेकजी भगत सर, माननीय दीपेजी सिंग सर यांचे या ठिकाणी आगमन झालं आहे. आज या नेरलमध्ये काय पाहिजे होतं आपल्याला, नेरलमध्ये सर्व कुठं मोठं हॉस्पिटल पाहिजे, सर्व सुखसोयी पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने पाहतो सर्व आजारांवरती आपण पाहतो त्या ठिकाणी मोठे मोठे ऑपरेशन करणारं हॉस्पिटल आपल्याला पाहिजे आणि ती पूर्तता आपण पाहतोय येणाऱ्या 11 मेला ती प्रतीक्षा संपणार आहे. कारण नेरलमध्ये प्रथमतः दिव्य विवाह मोठं नेरल मल्टी स्पेशलिस्ट क्रिटिकल केअर सेंटर हे मोठं हॉस्पिटल डॉक्टर विवेक भगत सर, डॉक्टर दीपेश सिंग सर या ठिकाणी उपस्थितीच्या माध्यमातून ते हॉस्पिटलची ओपनिंग येणाऱ्या 11 मेला पाहणार आहोत. मित्रांनो त्यांचा करूया या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. संदीप गायकवाड सर, खरं तर आपण डॉक्टर विवेक भगत सर आणि डॉक्टर दीपेश सिंग यांचं मनापासून करूया मनपूर्वक स्वागत. कारण जे कॅश प्राइज प्रत्येक रात्रीमध्ये जे 6,000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्ही बघत आहात ते ज्यांच्या माध्यमातून दिले ते डॉक्टर विवेक भगत आणि डॉक्टर दीपेश सिंग यांचं आगमन झालं. आणि मैदानाच्या आतमध्ये आता पंचांनी इथून बॅटिंग टीमचा DRS आहे व्हाईट बॉलसाठी चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. तोपर्यंत आपण या मॅचमधील समीकरण बघूया जिथे चेंडू आता हा चेंडूचा डिसिजन पेंडिंग आहे, पण 9 चेंडूमध्ये 38 धावांची गरज होती आणि हा डिसिजन इथे पेंडिंग आहे. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू असेल. व्हाईट बॉलसाठी त्यांनी रेफर केलंय आणि एक्झॅक्ट तिसरा पंच देखील बघतात. गोलंदाजाने चेंडू जेव्हा रिलीज केला, ज्या टप्प्यावरती चेंडू पडला, चेंडूची दिशा एक्झॅक्ट बॅट आणि प्लेयर पासून चेंडू किती दूर आहे, वाईड लाईन आहे त्याच्यापासून किती बाहेर निघालाय, या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत ऑब्झर्वेशन आमचे तिसरे अंपायर करतायत आणि योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. चेंडू इथून डिसिजन काय असेल, कारण एक निर्णय फार महत्वाचा असेल दोन्ही टीमचा. आदरणीय सुनीलदा पेमारे यांच्याकडून मात्र सुरुवातीपासून हे पारितोषिक जरूर लागलं गेलं आहे. अजय, आपण पाहतोय ना की फास्टेस्ट 50 अर्थातच 13 बॉलच्या आतमध्ये ज्याचं अर्धशतक या ठिकाणी या ग्राउंडवरती झलकलं जाईल त्याच्यासाठी तब्बल सुनीलदा पेमारे यांच्याकडून 2,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सुनीलदा पेमारे यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. तर या ठिकाणी डिसिजन येतो फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. चौथा चेंडू निर्धाव. आता 8 बॉल 38 धावांची गरज. मोठा संघर्ष आहे अजय. जर मैदानात पाहायला गेलं तर अगदी कालची मॅच कोण विसरेल, सातत्यपूर्ण ती मॅच आपल्या डोळ्यासमोर येणार. कारण अगदी 4 बॉल 21ची गरज असताना त्या धावा कुठल्या गेल्यात. इथे मोठा फटका आहे. बॉल जाईल अगदी सीमा पार, षटकार. खरं तर चिंचणी पालघरचा हा खेळाडू जिग्नेश अजूनही सांगतोय विपक्षी टीमला की घबरा के पीछे हटे ऐसे हम नहीं, कोशिश करके हारे तो गम नहीं. आम्ही हारू की जिंकू हे माहिती नाही, पण प्रयत्न करणार आणि एफर्ट्स तो लावतोय. अजूनही मॅच इथे जिवंत केली या षटकाराने. 7 बॉल पाहिजे, धावा 32. 7 बॉल 32. समोर टाकला गोलंदाजाने चेंडू. सौरभ भोईरचं हे षटक, चेंडू लेफ्ट केला, सोडून दिला जिग्नेशने. आणि ही खरं तर थोडी चुकी घडली की काय, कारण तो ज्या पोझिशन मध्ये उभा आहे तिथेच उभा आहे. चेंडू सोडायला नको होता. किमान बॅटचा फ्लो त्याने आणला असता तर कदाचित सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे राखता आली असती. आता मॅच बनतीये. 6 बॉल कंपल्सरी टार्गेट आता इथून चेस करायचं आहे. 32 धावा संख्येचं. 6 बॉल 32. दैदिप्यमान सोहळा, प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि हा जनसागर तुम्ही पाहत आहात. युवा तरुण तडफदार युवा उद्योजक संदेश हजारे दादांचं हे आयोजन आणि
ज्या पद्धतीने या स्पर्धेची अनाउन्समेंट झाली त्यानंतर कर्जत तालुकाच नव्हे तर रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यामधील हा प्रेक्षक, लाडका प्रेक्षक तुम्ही स्क्रीनवरती बघू शकाल. जिथे जागा मिळेल तिथे आमचा प्रेक्षक राजा बसलाय. काही खाली बसलेत, काही उभे राहिलेत, काही रॅलिंगवरती आहेत, काही आपल्या स्वतःच्या गाडीवरती देखील बसलेत. इतकी तुडुंब गर्दी आणि KTC लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामॅन ही सर्व प्रेक्षकांची अलोट गर्दी कॅप्चर करत असताना पहा चहूबाजूंनी हा अलोट गर्दीचा देखावा तुम्ही बघू शकतात. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं, हे प्रेम आहे आयोजक संदेश दादा हजारे यांच्यावरचं. सर्वांचं सहर्ष स्वागत. आता लास्ट ओव्हर, चित्तथरारक मॅच होईल का? 6 बॉलमध्ये धावा पाहिजेत कंपल्सरी. 32. सहा बॉल 32. ऋषी भोईर आलाय, त्याच्या अगेन्स्ट मयूर तामोरे. देवा 11 चिंचणी पालघरचा हा संघ एकही विकेट त्यांनी गमावली नाही, पण 59चं टार्गेट असताना 3 ओव्हरमध्ये स्कोर त्यांनी उभारलाय तो 27. आता समोर एक टार्गेट आहे 6-32चं. आदरणीय गणेशजी शेकटे, आदरणीय दीपकजी कालन, आदरणीय दीपकजी सोनावले, प्रशांतजी शेकटे, साजनजी सोनावले या सर्व मान्यवरांना विनंती आहे. मोहनदादा सोनावले, सर्व मान्यवर, नवनाथदादा सोनावले, सर्व मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती आपल्या ठिकाणी सहर्ष स्वागत. सुनीलदादा पेमारे आपण सुद्धा, तर तुम्हाला कळकळीची विनंती आहे आपण मंचावरती या. सुनीलदादा पेमारे. 5 चेंडू 31 धावांची गरज आहे. काल 4 बॉलमध्ये 21 झालेले आहेत. अजूनही सांगू शकत नाही. प्रत्येक बॉल मॅच डिसायडर चेंडू, कारण जिग्नेश अजूनही खेळपट्टीच्या आतमध्ये. 2-2 येणारे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत, कारण 5 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. टीम अशोक भोईर यांनी पुरस्कृत केलेल्या चिंचणी या संघाला. जिग्नेशच्या बॅटला स्पर्श, हलकीशी कडा आणि विस्फोटक बॅटर जो सामन्याला बदलू शकत होता तो जिग्नेश इथून आउट. 14 बॉलमध्ये 21 धावांची इनिंग खेळून तो इथे परत येतोय. आणि आता सामना राहुल हजारे पुरस्कृत मानकोली संघाच्या बाजूने थोडा झुकत असताना, कारण आता 4 बॉल आणि कंपल्सरी धावा पाहिजेत 31. जिग्नेशने खरं तर जे हवाई हल्ले केले, 3 सिक्सर त्याने खेळले, पण जी मॅचला फिनिश करायचं होतं, जो फिनिशिंग टच द्यायचा होता, तिथे तो थोडा अपूर्ण राहिला. आणि अजूनही 4 बॉल 31. एखाद्या चमत्काराची वाट आता अशोकजी भोईर पुरस्कृत देवा 11 चिंचणी या संघाला करावी लागेल, कारण अशोकजी भोईर यांनी यावर्षी 2 टुर्नामेंट 2 ट्रॉफी जिंकल्या जरूर. तिसऱ्यांदा आपण लगातार असं वाटलं की चिंचणी संघाचा इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स होईल, पण आता 4 बॉल 31. आता चमत्काराची गरज आहे आणि प्रार्थना जरूर करत असतील सपोर्टर की एखादा चेंडू येऊ द्या, एखादा चेंडू बॅटरला नामी संधी देऊन मॅच टर्न होऊ द्या. आणि इथून हा चेंडू पंचांनी घोषित केलाय नो बॉल. दीपकजी सोनावणे आणि पिंपलोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच दीपकजी कालनदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो मान्यवरांना या आपण व्यासपीठावरती आपलं या स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 4 बॉल आता जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. फ्री हिट असेल नेक्स्ट बॉल. ऋषी भोईरचा हा चेंडू आता मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती ढकललं देवा 11 चिंचणी पालघरला, कारण आता मॅच 3 बॉल विजयासाठी 30 धावा. 10 धावा संख्येचा फटका क्रिकेटमध्ये नाहीये. फुल टॉस होता, बॅट ब्रश, फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू, कुठलीही धाव नाही. 2 बॉल बाकी. आता जस्ट फॉर्मॅलिटी, औपचारिकता शिल्लक आहे. आणि यानंतर हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला बघायला मिळेल. चंदूदादा 11 टेंबिवली आणि त्यांच्या विरोधात जय बाबा वॉरियर्स दिघोटे हा संघ. मोठी मॅच होईल यानंतर देखील. आता 2 बॉल 30 पाहिजेत. स्कोर मोठा झाला, 59चं टार्गेट होतं. समोर ड्राईव्ह केलाय, लॉंगॉनचा खेळाडू पोहोचला, बॉल कॅरी केला, फेक झाली. 1 बॉल आता 29. थोडा जो बॅटिंगचा जो स्पीड होता, धावसंख्येचा जो स्पीड होता, तो थोडा स्लो रन रेटने बॅटिंग केली आणि त्या कारणास्तव हा
59 धावसंख्येचा पाठलाग. आता 1 बॉल 29 पर्यंत आलाय. 1 बॉल 29 जिंकला या ठिकाणी राहुल हजारे दादा पुरस्कृत मानकोली हा संघ विजय इथे संपादन करतो. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग देखील भारी केली, बॉलिंग देखील भारी केली, ज्याने बॅटिंग करत असताना गणेश शेंडे आणि प्रशांत शेट्टी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तर मी विनंती करतो या ठिकाणी संदेशजी आजरे सरांना आपल्या शुभ हस्ते माननीय डॉक्टर विवेकजी भगत सर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे. ज्याने बॅटिंग करत असताना 8 मध्ये 20, बॉलिंग करत असताना धावा दिल्या अवघ्या 8, तो खेळाडू ठरला विनीत माली या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. चला संदेशजी आजारे सरांना विनंती करतो नेरल मल्टी स्पेशलिस्ट क्रिटिकल केअर सेंटर जे त्या 11 मेला म्हणजे नेरलकरांचं स्वप्न पुन्हा एकदा साकार होणार. सर्वाधिक मोठं हॉस्पिटल आपल्या नेरलमध्ये ओपनिंग होणार 11 मेला या ठिकाणी ओपनिंग आहेत. मी संदेशजी आजारे विनंती करतोय डॉक्टर विवेकजी भगत सर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं.